गुहागर विधानसभेमध्ये भास्कर जाधव यांचा विजय झालेला आहे, जे उबाटाचे नेते आहेत. मात्र विजय जरी निसटत असला तरी त्यांना कचाट्यात पकडण्याचं काम अनेक जणांनी केलं होतं, अनेक पक्षांनी केलं होतं. मात्र भास्कर शेठ कोणाच्याही पकडमध्ये गावत नाहीत हे नक्की आहे. भास्कर शेठ जाधव आपल्याबरोबर आहेत. शेठ, काय सांगाल? तुमचा विजय झाला, निसटता असला तरी विजय झाला आहे. शेवटी विजय हा विजय आहे. तो निसटता काय आणि बहुमतानं काय, शेवटी विधिमंडळामध्ये मी गेलोच. त्यामुळं हा विजय जो झालेला आहे, हा विजय माझा आमदारकीचा आणि माझ्या एकूण निवडणुकीतला 8व्यांदा माझा हा विजय होतो. जनतेनं मला आत्तापर्यंत 8 वेळा निवडून दिलं. त्यामुळं मी जनतेचा ऋणी आहे, आभारी आहे. शेठ, तुमचा हा जो विजय आहे तो तुम्ही आता 4थ्यांदा गुहागर विधानसभेवर जाणार आहात, गेलेले आहात. मात्र विजय आहे तो फार फरकानं झालेला आहे. 2,500-3 हजारच्या फरक, पोस्टल धरलं मत तर 2,500-3 हजारच्या फरकाने झालेला आहे. काय सांगाल, नक्की हा विजय कोणाचा? हे खरं सांगू का, हा असा प्रकार केवळ माझ्या बाबतीत घडला आहे असं नाही, तर समस्त महाराष्ट्राची परिस्थिती बघा ना. भले भले ज्यांनी हे केलं होतं, सर्वे केले होते आणि अंदाज वर्तवले होते, त्याच्यामध्ये नक्की सत्ता कोणाची, विकास आघाडीची येईल की महायुतीची येईल, हे कोणालाही सांगता आलेलं नव्हतं. सकाळी ज्या वेळेला प्रत्यक्षपणे मतमोजणीला सुरुवात झाली, त्याही वेळेला काटेकी टक्कर होती आणि एकाएकी जसं हरियाणाच्या राज्याच्या निवडणुकीच्या वेळेला झालं तसंच महाराष्ट्रामध्ये झालं. हरियाणामध्ये 90 जागांपैकी 72 जागांवर काँग्रेस पुढे होती आणि एकदम काँग्रेस खाली घसरली. तसंच आज झालं. महायुती की महाविकास आघाडी असता असता एकाएकी महाविकास आघाडी पूर्णपणे कोसळली. त्याचा जनाधार कमी झाल्याचं दाखवलं गेलं आणि जेमतेम 50 जागासुद्धा येत नाहीत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये नक्की काहीतरी काळबेरं झालेलं आहे या निवडणुकीमध्ये. तेच काळबेरं माझ्या देखील मतदारसंघात झालं आहे आणि म्हणून माझं मताधिक्य कमी झालं. तुमच्यासमोर असणारे राजेश बेल, ते समाजाचं मत बेगमी किंवा मताची बेगमी करण्यात यश आलं का त्यांना? नाही, बिलकुल नाही. तुम्ही जर समाजाच्या बाबतीत बघितलं तर बराचसा समाज हा पूर्णपणे माझ्या बाजूलाच होता. समाजाचं मतदान त्यांना झालं असं बिलकुल झालेलं नाही. जवळजवळ त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी रिझल्ट बघत असताना प्रत्येक गाव वाईज, प्रत्येक केंद्र वाईज माझ्याकडे आकडेवारी आलेली आहे. मी बघितले केवळ त्या एखाद्या भागामध्ये समाजाचा मतदार जास्त आहे म्हणून त्यांनी तिकडे दिलं असं नाही, तर ज्या गावामध्ये समाजाचं एक घर सुद्धा नाही आणि ज्या गावांनी 100% मला पाठिंबा दिलेला आहे तिथं सुद्धा त्यांना लीड आहे. याचा अर्थ समाजानं त्यांना मतदान केलं आणि मला पाठ फिरवली असं नाही, तर जे राज्यामध्ये काळबेरं झालंय ते काळबेरं माझ्या मतदारसंघात झालेलं आहे. महाविकास आघाडीचं कोकणामध्ये नाव राखण्याचं काम फक्त भास्कर जाधवनी केलं? नाही, मी केलं असं नाही. महाविकास आघाडीचं नाव राखण्याचं मला वाटतं जवळजवळ तसंच झालेलं दिसतंय. नक्की रिझल्ट काय मला माहीत नाही, परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 50 जागासुद्धा एवढा विरोधी पक्ष स्ट्रॉंग असताना, 3 पक्ष एकत्र असताना त्यांच्या निवडून येऊ शकत नाही. हा चमत्कार नक्की मतदारांनी घडवला की हा चमत्कार आणखीन कुणी अदृश्य शक्तीने घडवला, याचा मात्र आता जनतेला शोध घेऊन ही लोकशाही टिकवायची की नाही टिकवायची हे ठरवावं लागेल. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि आमदारकी अशा 9वी तुम्ही ही निवडणूक लढवत होतात. त्याच्यातलं सगळ्यात कमी मतदान तुम्हाला आता पडलेलं आहे, जो 2,500 ते 3 हजार. फक्त कसं याच्याकडे बघताय? नाही, असं नाहीये. पूर्वी देखील 1999 साली मी एकदम कमी मतानं निवडून आलो होतो. 1995 ते 99 त्यावेळेला युतीचं सरकार होतं आणि म्हणून त्यावेळेला अँटी इन्कम्बन्सी म्हणून त्यावेळेला मी कमी मतानं निवडून आलो होतो. शेवटी आयुष्यामध्ये चढ उतार असतातच आणि म्हणून त्याच्यामध्ये मला कमी मतानं पडलो असं नाही. आपण बघितलं असाल, गोरेगावचा खासदार फक्त 40 मताने चिटिंग करून निवडून आणला गेला. त्यापेक्षा मी सन्मानानं निवडून आलोय. त्यामुळे विजय हा विजय आहे. गुहागर विधानसभेमध्ये जातीचं राजकारण केलं जातं किंवा भास्कर जाधवांवर टीकेची झोड उठली होती चारही बाजूनी, तरी सुद्धा भास्कर जाधव निवडून आले. काय भास्कर जाधवनी खेळी केली? असं आहे की जर मी जास्त मताने निवडून आलो असतो तर कदाचित त्यांना कमी दुःख झालं असतं. मी कमी मतानं निवडून आलो, त्यामुळे ज्यांनी म्हणून टीका माझ्यावर केली असेल, ज्यांनी म्हणून राज्यापासून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांचं हे दुःख मोठं आहे.
आणि म्हणून माझा विजय तेवढ्याकरता मोठा आहे की कमी मतानं मी निवडून आल्यामुळं त्यांना ते आता कायमचं दुःख होत राहणार आहे, कायमची ठसठस 5 वर्ष लागून राहणार आहे, समजलं. त्यामुळं माझा विजय हा खूप मोठा आहे. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 समोर जवळ संपर्कासाठी. तर होते भास्कर जाधव, ते नेहमीच आपल्या स्पष्टोक्तपणामध्ये अगदी प्रसिद्ध आहेत आणि त्याप्रमाणेच त्यांनी उत्तरही दिलेली आहेत. कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी.